यवतमाळ शहराजवळील बोरगाव धरण परिसरात सहलीसाठी गेलेल्या 2 विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। सेल्फी आणि रील्स काढताना एका विद्यार्थिनीचा तोल जाऊन ती पाण्यात पडली। मैत्रिणीला वाचवण्यासाठी दुसऱ्या विद्यार्थिनीनेही पाण्यात उडी घेतली, मात्र दोघींनाही आपला जीव गमवावा लागला। यवतमाळ शहराजवळील बोरगाव धरण परिसरात ही दुर्दैवी घटना घडली। वाधवानी कॉलेजचे सुमारे 10 ते 15 विद्यार्थी सहलीसाठी बोरगाव धरणावर गेले होते। यावेळी मोनिका गात्रे आणि अमृता खेडकर या दोन्ही विद्यार्थिनी धरणाच्या भिंतीवर उभ्या राहून मोबाईलवर सेल्फी आणि रील्स काढत होत्या। सेल्फी काढत असताना अचानकपणे एका विद्यार्थिनीचा तोल गेला आणि ती धरणाच्या पाण्यात पडली। मैत्रिणीला पाण्यात पडताना पाहून दुसऱ्या विद्यार्थिनीनं तिला वाचवण्यासाठी क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यानं दोघेही पाण्यात बुडाल्या। घटना डोळ्यांसमोर घडल्यानं सोबतचे विद्यार्थी घाबरले। त्यांनी आरडाओरड करत स्थानिकांकडे मदत मागितली। माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं। रेस्क्यू ऑपरेशननंतर दोनही विद्यार्थिनींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले। सोशल मीडिया रील्स आणि सेल्फीचं वाढतं आकर्षण अनेकदा प्राणघातक ठरत आहे। बोरगाव धरणातील या घटनेनं धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा रील्स काढताना स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशी गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे।